आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बघितले तर इन 3 ड्रेस आहेत. शी यार कसले बोरिंग आहे. अरे बापरे, हा ड्रेस अजून इथेच. लवकर या ड्रेसचा विल्हेवाट लावायला पाहिजे. तर हा ड्रेस एक दिवशी माझा बिंग पुढे. बाय द वे तुला फेकून द्यायला हवाच, कारण तू त्या आगाऊ सुंदरीची निशाणी आहेस. एक्सक्यूज मी. या ना सर, या. बसा ना. नाही नको, थँक्यू. ऍक्च्युली मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना सर, बोला. म्हणजे सायली, आता आपल्या घरातल्या आपल्या दोघांच्या लग्नाचा विचार करतात आणि त्यासाठी तुझाही होकार आहे. म्हटलं तुला थोडं ओळखून घ्यावं. असं होय? मग इथे बसा ना, आपण शांतपणे बोलूयात. बसा इथे. दॅट्स ओके. जस्ट विचार. ओके, मला सांगा तुमचं पूर्ण नाव. बापरे, वडिलांचं काय नाव लिहिलं होतं या फेक डॉक्युमेंट्स मध्ये? पूर्ण नाव काही नाही, ते तुम्ही संपूर्ण नाव विचारलं त्यामुळे थोडी वडिलांची आठवण आली. सो या, माझं पूर्ण नाव सायली एस देशमुख. पासआउट. हा, पासआउट 2020. काय झालं म्हणजे तुम्ही प्रत्येक उत्तर इतका विचार करून देताय? आठवत काय बघताय तुम्ही एकसारखं तिकडे? नाही काही. आता जर धनंजयला काही आठवलं तर सिया तुझा खेळ खल्ला. हा ड्रेस हे अडकलं होता म्हणून तुम्ही. हा, काय झालं, मला असं वाटलं की सामान आत्ता पडतंय की काय, म्हणून मग मी सारखं तिकडे बघत होते. अच्छा, ओके. द्या मी ठेवते ना घडी घालून. ठीक आहे, येतो मी. हो हो. यार अवघड आहे माणसाचं. थँक गॉड याला काही आठवलं नाही. थँक गॉड लवकर कळलं. यार माई, थोडक्यात वाचली मी. जर या धनंजयला आठवलं असतं ना तर काही खेर नव्हती माझी. थँक गॉड लवकर कटला. बाबा म्हणाला की उद्या तो तुला सुखरूप घरी घेऊन येईल. आदित्य नेमका काय करायला गेला असेल? चला सरका एका बाजूला. मैत्रिणी येतात तुमच्या सोबत राहायला. कोण? या ग. चला आतमध्ये. चल ग.
सांभाळून. बरी आलीच आमच्या तावडीत. काय गे, ओळखलंस का? कलेक्टर म्हणून मिरवत होतीस ना, तुझ्या मुले जेल झाली आम्हाला. साहेबांच्या स्कॅम मध्ये मोठमोठ्या गोष्टी करत होतीस आणि आता काय झालं? तूच खालीच गजाड. काय गे, काय कोणाचं मर्डर केला की चोरीमारी केली की पैसे खाल्ले? आणि आता तू आणि आम्ही सेम. सेम नाही, आम्ही सिनियर. आता तुला दाखवतो आणि लक्षात ठेवायचं, इकडे आमची चालते, तेव्हा आमच्यापासून तुझी या कायद्यापासून सुटका नाही. हो हो हो, मी करतो ते सगळं. हो, काही काळजी करू नका, मी सगळं करेल ते व्यवस्थित. हो हो हो, मी आत्ताच बाहेर आलोय आणि हे आटपलं की सगळं करतो मी. हा, काही काळजी करू नका तुम्ही. हा, काय तुझ्या डोक्यावरचं भूत उतरलं का? अरे मला वाटलं होतं की तू येणार नाही. म्हणजे तू म्हणाला होतास की सुंदरीवर केस टाकायची नाही, पण मला वाटलं होतं तू येणार आणि आलास. हे बघ, आता तुला एकदम सुवर्ण संधी आहे. सुंदरी जेलमध्ये आहे, त्यामुळे तुला सावीची कस्टडी सहज मिळू शकते. बघ, तुझा थोडा गैरसमज होता. मी आज आलोय ते सुंदरीच्या कारणामुळे, पण म्हणजे जरा वेगळं कारण. काय? मला सुंदरी आणि कृष्णाला जेलमधून बाहेर काढायचं. काय काय म्हणाला? एकदम पार्टी बदललीस? अरे आदित्य, तू कोणाला सोडवायला निघालायस? अरे वेळ लागला की काय आदित्य तुला? अरे एवढे दिवस तू म्हणत होतास की काही करून सुंदरी लांब जावी आणि सावी सोबत तुझ्या असावी. सावीसाठी तू म्हणजे तिच्या कस्टडीसाठी क्लेम करणार होतास. हे बघ आदित्य, काय ते एकदा ठरव. बघ, नाही तुझं बरोबर, तू काही चुकीचं बोलत नाहीये. मी सावीला सुंदरीपासून वेगळे करण्याचे बरेच प्रयत्न केले. फायनली मला कळलंय रे की सुंदरी आणि सावीला आपण वेगळं नाही करू शकत. सुंदरीने जन्म जरी दिला नसला ना, तरी ती कुठेतरी आई झालीये सावीची, आणि सवय मोडता येते रे माणसाची.